हे बघा यांची कामं सुरुवात झाली। तुम्हाला सांगू का, आता 2 दिवस आहे ना पाऊस नाहीये, म्हणून म्हटलं ही बघा तुम्हाला दिसत असेल यांच्या पायाजवळ किती जागा खाली आहे बघा, रिकामी आहे। हे बघा आहे ना, किती जागा रिकामी आहे बघा। तर म्हटलं ह्या जागेमध्ये आपण काहीतरी रुजवूया, कारण का आम्ही जेव्हा गेलो ना भाजीचं बी रुजवून आम्हाला काहीच नाही भेटलं मित्रांनो, सगळं वाहून गेलं। तर आता मला खूप जण सांगतात आहेत की आता 2-4 दिवस पाऊस नाही आहे ना, तर तू आता कुठेतरी बी असं रुजव बघ, रुजून येईल असं करून। म्हणून यांना म्हटलं चला आपण प्रयत्न तर करूया। म्हणून ना हे बघा, हे फणसाच्या ना फांद्या भरपूर वाढल्यात, ह्या बघा तुम्हाला दिसत असतील, हे बघा आहे ना। मग यांना म्हटलं पुढे जर आल्यात ना बारीक बारीक फांद्या, हे बघा तोडतात आहेत, हे बघा आहे ना। तर म्हटलं त्या वरच्या जरा फांद्या आल्यात ना बारीक बारीक, त्या जरा कट करा। आणि मी पण आता यांच्या मदतीला जाते, बघते लिंबूची वगैरे फांदी जर आली आहे तर ती जरा जरा कट करते, म्हणजे मधली जागा जी आहे ना खाली, हे बघा किती सारी जागा आहे बघा आहे ना, याच्यात कितीतरी भाजी बिया टाकल्या तरी येतील ना। मग म्हणून म्हटलं चला मी पण जरा कट करते, चला मी पण जाते आता यांच्या मदतीला जरा है ना। हे बघा आहे ना, असे बारीक बारीक जे आले आहेत ना इकडे, ते सर्व कट करते मी। हे लिंबूच आहे बघा, काठी किती आहेत बघा, भरपूर काठी आहेत। अरे वर चढू नका। यांना ना झाडावरती जास्त वर पण चढायला नको म्हणून सांगितलं मी। हे बघा म्हटलं आपल्याकडे शिडी आहे ना, मग शिडी लावा। हे बघा आता शिडी लावतात आहे। हा हे बघा आहे ना, आपल्याकडे जर सोय आहे तर कशाला उगाच त्या झाडावर बुलबुलीत झालेल्या झाडावर चढायचं होय ना। मग शिडी लावतात आहे, तिथे जरा जरा फांद्या आल्यात नवीन नवीन फुटलेल्या, ते जरा जरा म्हटलं कट करा, बघूया ना झाली तर झाली। तुम्ही सांगा आता कोकण मध्ये आपली जर जागा आहे, समजा एखाद्या वेळी पाऊस जास्त पडला आणि आपला भाजीचा बी वगैरे असं वाहून गेलं, तर काय पुन्हा पेरायचं नाही, पुन्हा आपण काहीतरी प्रयत्न केलंच पाहिजे ना, होय की नाही। मग म्हणून यांना म्हटलं बघा इथे झाली तर झाली, किती सारी आहे जागा बघा। हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा आहे की नाही, बघा आता एकदम मस्त होतंय ना। हे बघा काही पुढच्या तेवढं टाकून टाका असं। बघा आता किती उघडं उघडं वाटतंय ना। मला पण जेवढ्या अशा म्हणजे लिंबूच्या फांद्याच्या कट करायच्या होत्या त्या थोड्या थोड्या मी कट केल्या, कारण का या वर्षी ना माझ्या लिंबूच्या झाडावरती एवढं भर आला होता ना फुलांचा, आणि एवढे छोटे छोटे लिंबू पण धरलेत, म्हणजे कट करूसं वाटत नाही। पण जे आपल्याला खालती आपण असं समजा काढलं भेंड वगैरे किंवा भाजी रुजवताना पटकन उठलं आणि केसामध्ये अटकलं किंवा कोणाला लागलं, म्हणून साठी मी ते काट्यांचं झाड आहे म्हणून जरा मी एकदम बाहेर आलेल्या फांद्या आहेत ना त्या जरा जरा कट केल्या। आपण झाड रुजवतो ना मग त्याला कट करूसं पण वाटत नाही, पण काय करणार, कट तर करावंच लागतं। आता बघा यांनी किती सारा हे सगळं काढला नाही बघा, बस राहू दे। आता त्याच्यावरती ना आम्ही या फणसावरती सुद्धा काली मिरी सोडलेली आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल, ही बघा ही काली मिरी सोडलेली आहे। आणि आता आहे ना मी त्याच्यावरती कारल्याची बी रुजवली होती पिशवीमध्ये, ते पण लावली, वेल सोडली आणि दोडक्याची सुद्धा सोडली। मग सर्व जर फांद्या अशा तोडणार ना मग ती वेल जाणार कुठे, होय की नाही। हा ती वेल आता वर करा, हे बघा आहे ना, आता किती उघडं उघडं झालं बघा। आता याच्यात मस्त होतील, बघते काय आता भरपूर बिया दिल्यात मला कोणी कोणी, मग ते अगं तुला काय मिळालं नाही ना, हे घे आमच्याकडनं बी, चल आता दिलंय ना। तर 2 दिवस झाले पाऊस नाही आहे, यांना म्हटलं चला एवढं काम करून टाकूया आपण। हे बघा
आता हे सर्व जर तोडलेल्या ना फांद्या ते सर्व आता एकत्र जमा करतात ते बघा इकडं हे बघा त्या लिंबूच्या आहेत ना त्या नंतरला उचला हो ना तर लागतील पायाला हाताला काटे एका बाजूला ठेवल्यात मी हे बघा आता यांना सांगते थोडीशी जागा खता हे बघा कुठे जमा करतात है ना हे बघा आता टिकाव घेऊन येऊ का टिकाव आणू ठीक आहे आता मी यांना टिकाव आणून देते माती खतायसाठी अहो त्याला काटे आहेत लिंबूचा आहे ना ते एका बाजूला टाका तुम्हाला सांगू का आमच्या वाडीतल्या लोकांनी हे बघा मला भेंड्याची कशी मस्त एक असं बांधून दिले मोली सारखं बघा बोलतात तुझीकडे भाजी नाही रुजली ना हे घे हे बघा असं मला दिलं असे आहेत कोकणातली आपली मायाची माणसं बघा आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांना उपयोगी पडतात कोणाकडे काय नसेल तरी जर माहिती पडलं स्वतः येणार आणि आपल्याला विचारपूस करणार काय हवं नको ते विचारणार कसंही असू दे चटणी भाकरी असू दे नाहीतर शिरकणपुरी असू दे पण विचारतात तरी होय की नाही याला म्हणतात कोकण एकजूट आहे की नाही आता मी काय करते हे सगळे हे बघा किती दिलेत मला माहिती 6 भेंडे दिलेत हे बघा 6 भेंडे आता मी हे सगळ्या बिया काढते आणि ह्याच्यातलं त्याला कोणी रुजवलेत ना मस्त अशी मोठे मोठे भेंडे रुजून आले तो मम्मी पण यांना सांगितलं म्हटलं आता टाकूया आपण पाऊस नाही आहे ना जरा पाऊस कमी येतो येतील ना रुजून उशिरा का होईना पण येतील तर खरी रुजून आता याच्या सर्व बिया काढून देते मी त्यांना आणि म्हटलं हे पेरा तुम्ही तोपर्यंत यांना म्हटलं तुम्ही खता आहे की नाही खतून घ्या चांगली मस्त माती त्याच्यामध्ये जरासं काय लेंडी खत आणि सुपला वगैरे जरासं टाकून घ्या म्हणजे जरा लवकर जोर लागेल आहे ना आता मी काय करते ना हे भेंडे काढून देते हे बघा बी दाखवते तुम्हाला काय एकदम टपोरी टपोरी बी आहे बघा आहे ना घालते बघते आले तर आले रुजून भरपूर आहे भेंडा एकदम भरीव आहे आता समजा चला आपल्याकडे होते भेंडे ते खराब होते पण दुकान मधले मी विकत आणले ते सुद्धा खराब असणार का हो पण मला माझ्याकडे काय रुजूनच आलं नाही लक्ष नाही ना द्यायला काय अजून पण भरपूर बी दिलेला आहे मला पण आधी हे टाकून घेते ना म्हटलं पाऊस नाही तर जरा खचून घ्या मग काय पावसामध्ये ती खचलेली जी माती असते ना पूर्ण चिखल चिखल होते मग आता खत वगैरे टाकता येत नाही काय माहितीये भाजी रुजवताना ना बी टाकताना जरा जागा फुसफुशीत असली पाहिजे मग त्या मातीमध्ये लेंडी खत वगैरे मिक्स केलं ना तर जरा माती फुसफुशीत होईल होय की नाही हे बघा किती सारं बिया आहे ना हे बघा यांना सांगते हे बघा केवढा आला आणि बिया पण मस्त मोठ्या मोठ्या आहेत बघा हे बघा जिथे आम्हाला बी टाकायचं ना तिथे यांनी कसा चौकडा मारून घेतलाय ते बघा म्हणजे एवढ्यामध्येच टाकणार म्हणजे झाडांच्या खाली नको जाऊ दे है ना जे काय व्हायचं ती जे मध्ये जी जागा आता आम्ही वरून उघडी केली त्याच्यातच हे करतात आता मधून खतून घेतील चांगलं हे बघा इथं एवढ्या चौकडीमध्ये ना जो काढलेला बी आहे ना भेंड्याचा तो बस होईल आणि त्याच्यात पण काहीतरी जरा उरली जागा तर मध्ये मध्ये काहीतरी चवलीची पालाभाजी किंवा लाल माटाची भाजी आम्ही टाकू पण कोकण म्हटल्याच्या नंतर ना पावसाळ्यामध्ये आपल्याकडे भाजीपाला असलाच पाहिजे समजा कधी आपल्याला जायला नाही मिळालं बाजारात पावसाळ्याच्या मुले गाडी घोडा मिळत नाही मग काय करायचं जे असेल आपल्या पावसाळ्यामध्ये उगवलेली भाजी त्यातलंच थोडीशी काढून आपले तेवढी वेळ निघून जाते ना हो आम्ही एवढं कष्ट करतो हे बघा म्हणजे आमच्यासाठीच करतो पण त्याप्रमाणे माझे व्हिडिओ तुम्ही बघत नाही काय माझ्यावरती रागवलात का त्याप्रमाणे माझे व्हिडिओ जरा कमी बघतात
असं करू नका. तुमच्या मुले तर आज मी आहे आणि माझा चॅनल आहे. माझ्यावरचं प्रेम कमी करू नका. माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि आवडीने बघत जावा. तुम्हाला आणखीन कशी व्हिडिओ हवेत ना, मला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. काकी आम्हाला असे व्हिडिओ पण दाखवा ना. मी तसे पण व्हिडिओ तुमच्यासाठी करेन मस्त मस्त. हे आहे ना, तेवढी चौकडी केला नाही तेवढी खतेपर्यंत मी बघते दुसरीकडे कुठे आम्ही लावलेल्या वेल्या ना, भाजीच्या वेली त्या बरोबर झाल्यात काय त्या बघते जरा. 2 दिवस पाऊस थांबलाय त्यामुळे जरा फिरायला मिळतं हो. आता परसवात बिलकुल फिरायला मिळत नाही. इथे पण वेली आलेली आहे. चिबडाची आहे तर काकडीची पण आहे झालेली आहे वेली. त्यांना पण अशी चांगली सुरी लावून मस्त उभी करूया. वेली तर माझ्या चांगल्या झाल्यात एकदम मस्त. बघूया आता कशा काय होतात त्या नंतरला. आता काय त्यांना काठी वगैरे लावायची आहे ना, शिरी वगैरे साईडला. ते आता आम्ही आता आलोय ना, आता आम्ही सांगतोय, मी सांगते ना लावा करून. चिव्याची शिरी लावली म्हणजे त्याच्यावर चांगले असे चढतील ना. झाडावर चढलं तर एकदम वर जाणार, मग ते आम्हाला तर कमी मिळतील पण माकडांची मजा. हे बघा यांचं खतून झालंय. तेवढी जागा त्यांनी केलानी होती, चौकडी मारलेली ती. आता काय करतात आहेत चला बघूया. हा हे बघा कसं करतात आहेत. हे बघा है ना. आता हे जे तुम्ही बांधासारखं केलंय ना उंच, त्याच्यावर भेंडे रुजवणार का हो? अच्छा अच्छा. आणि मग मधून पाणी निघून जाईल ना. पाणी म्हणजे भेंड्याला त्रास नाही होणार ना. हा हा, म्हणजे भेंड्याचे बिया कुसणार नाही. हे बघा कसं करतात आहेत है ना. माती बघा 2 दिवस पाऊस नाही ना, माती फुसफुशीत झाले. आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना सर शोपीसची झाडं वगैरे, ते काय करते ह्यांची जोपर्यंत ते माती बरोबर करून घेत नाहीत तोपर्यंत मी ना ते शोपीसची झाडं खूप वाढले जंगलासारखी. त्याच्यावर बारीक बारीक कीड सुद्धा पडले. ते सर्व कट करते मी, म्हणजे नवीन येतील ना. चला हे बघा है ना. हे बघा किती कीड सारखं पडले. मग ते काय दुसरे पण झाड खराब करतात ना. मिरचीचं झाड सुद्धा बघा, त्या बुलबुल पक्षी असतात ना, त्या मिरच्यांना टोचून टोचून अख्ख्याच गिलतात. आणि हे बघा काय करतात. हे बघा कोकण म्हटलं ना की जागा भरपूर, घरं मोठी मोठी, मग अंगण मोठे, मग हे साफ करायला बघा किती वेळ लागतो. ते सर्व साफ करावं लागतं. असं करून आहे ना आम्ही रोज थोडं थोडं थोडं, आज इथे थोडं उद्या तिथे थोडं, असं करून आम्ही साफ करत असतो. काय पावसाळ्यामध्ये कुठे जीवजंतू येईल, झाडावरती हिरवे साप बसलेले असतात, तर त्यापेक्षा आपण झाडं कटिंग केलेली ती बरी ना. वाव बघा कसं मस्त बांध केला नाही आहे. 1 2 3 4 बांध केला नाही आहे आणि मध्ये पाणी जाण्यासाठी जागा पण केली आहे त्यांनी. हे बघा हे बघा. आता यांनी ताट घेतलाय हातामध्ये, आता चालू करतील. ओ इथे खड्डे करता बाय काय. अच्छा, मग त्याच्यात खत नाही टाकायचं.
खत याला आता नाही बी टाकलेली खत नाही टाकायचं. मग कधी? खत जेव्हा झाडं जरा मोठी झाली ना हा मग त्याला जरा असं खोदून हा त्याच्या आजूबाजूला खत टाकायचं. अच्छा, बघा असे खड्डे करून घेतात आहेत आणि त्याच्यात दोन 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 बिया टाकणार आणि जो रोप जरा मोठी झाली का त्यानंतर खत टाकणार. अच्छा, असं आहे काय? हे कोकणातले आहेत, ह्यांना सर्व माहिती आहे. हे बघा, आणि मला जेवढं माहिती आहे तेवढी मी माहिती देते तुम्हाला, आणि जे माहिती नाही तर मी यांना विचारते. हे बघा, आता दोन 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 बिया टाकतात आहेत. हे बघा, आहे ना, हा बिया टाकून असं वर माती घेतात आहे. हे बघा, असे दोन 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 टाकतात आहेत. हे बघा, है ना. मग एवढे सगळं तुम्ही केलं आहे, 5-4 बाण, त्याच्यामध्ये पुरतील ना तेवढ्या बिया? हा मग काय पुरवा तेवढ्या सगळ्या बिया. हे बघा, बी टाकून झाली की असं वरती मुजवतात. आता ते पक्षी आहेत ना, सगळे टोचून टोचून खातात. आता मी पण जाते जरा बिया टाकायला. मी पण शिकून घेते ना माझ्या नवऱ्याकडून. मजा वाटते हो शेतीची कामं करायला खरंच. एकदम सोपं आहे बघा. अशा प्रकारे ना हे सर्व जेवढ्या बिया काढल्यात ना मी ते सर्व टाकून घेते. पाऊस 2 दिवस पडत नाही मित्रांनो, पण गरम काय होतंय ते बघा. आता या बिया सर्व टाकून झाले ना, पूर्ण माती अशी त्याच्यावर सरळ करून घेणार, आणि जर पाऊस पडला तर मधली जी नाली ठेवली त्याच्यातनं पाणी निघून जाईल, होय की नाही. चला बघा, अशा प्रकारे ना या सर्व बिया मी रुजवून घेतल्या. आता कोणी कोणी मला दिल्या बिया, मी पण मागितलं, कोणी मला बिया दिल्या भाजीच्या, फळभाजीच्या, आणि कोणी मला वेली दिल्या काकडीच्या, चिबडीच्या. बघा, असं हे सगळ्यांचं प्रेम मिळतंय आपल्याला. मग आणखीन काय पाहिजे? तुमचं पण सगळ्यांचं मला प्रेम मिळतंय. तुमच्यामुळे आज माझा चॅनल पुढे जातोय, माझे व्हिडिओ तुम्ही बघताय. असंच माझ्यावरती प्रेम असू दे. आता आणखीन काय बोलू, तुम्ही सगळं तर करताच आहे. व्हिडिओला लाईक करताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. असंच माझ्यावरती तुमचं प्रेम असू दे. आता भेटूया आपण सुंदर मस्त मोठ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.